नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट. महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारावर मोठ्या प्रमाणात तेजीत येणार. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीन तेजीत आलेले आहे. महाराष्ट्रातील सोयाबीनचा याचा काय परिणाम होणार आणि येत्या काही दिवसामध्ये सोयाबीन बाजारावर किती वाढणार हे आता बघणं गरजेचं आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं सोयाबीन बाजारावर कमी झालेले होते 40-50 रुपयेपर्यंत. आता सोयाबीन बाजारावर जिंतूर मार्केट असेल, वाशी मार्केट असेल, मलकापूर मार्केट असेल, हिंगणघाट मार्केट असेल, 60 रुपयापर्यंत सोयाबीन बाजारावर येऊन टिपलेला आहे. येत्या काही दिवसामध्ये अजून सोयाबीन बाजार वाढणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय हालचाली झाली आहे, याचा परिणाम कसा होणार आहे, सोयाबीन निर्मिती कशी आहे, सोयाबीनचे बाय प्रोडक्ट्सला कशी मागणी आहे, महाराष्ट्रातून सोयाबीन किती देशांना निर्यात होणार, महाराष्ट्रातील सोयाबीनचा सध्याचा दर काय आहे आणि येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनला दर कसा असणार आहे, ही सविस्तर अपडेट घेऊन आपल्यासाठी घेऊन आलो आहे. चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज सोयाबीनचे बाजारभाव आपण टाकत असतो. आता सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात आनंदाची बातमी आहे. सोयाबीनला जानेवारी महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी वाढणार आहे, बाजारभावामध्ये तेजी येणार आहे आणि आवक जर बघितली तर आपण आवक 10 ते 20% घटल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. सोयाबीन उत्पादक जे काही महत्त्वाची शहरं आहे, लातूर असेल, वाशिम असेल, जालना असेल, हिंगणघाट असेल, मलकापूर असेल, आवकमध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे आणि येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनला आता दुसऱ्या प्रमाणात खरेदी जे बघितलं आपण, सोयाबीनची हमीभावानुसार खरेदी सुद्धा 5,328 नाही, अति जास्त खरेदी सरकारने जाहीर केलेला आहे. याचा सुद्धा फायदा होणार आहे. निर्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्यातल्या त्यात जे काही बाहेरच्या देशांना सोयाबीन जात आहे, याचा सुद्धा फायदा आपल्याला येत्या काही दिवसामध्ये पाहायला मिळाला. तर वाढीव निर्यात आहे, याची आकडेवारी आहे. धाराशिव 23.5, परभणी 20, त्याचप्रमाणे सांगली 38.5, 43.26 क्विंटल वाढीव मर्यादा हेक्टरीनुसार. येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनच्या दरामध्ये मोठी वाढ आपल्याला पाहायला मिळणार आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे देशांतर्गत सोयाबीनची झालेली यावर्षी कमी उत्पन्न, अतिवृष्टी आणि दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे राज्याच्या बाहेर जे काही सोयाबीन आहे, इंदोर असेल, उज्जैन असेल, त्या ठिकाणी महाराष्ट्रातील सोयाबीनला चांगली मागणी पाहायला मिळत आहे. देशांतर्गत सुद्धा निर्यात जी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. सोयाबीनच्या जे काही प्रॉडक्ट्स आहे, सोया पेंड असेल, सोया चंक असेल, सोया प्रोटीन असेल, यांना सुद्धा मागणी वाढलेली आहे. याचा परिणाम देशांतर्गत सोयाबीनला होणार आहे आणि येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनच्या बाजारामध्ये मोठी तेजी आपल्याला पाहायला मिळणार आहे. सोयाबीन बाजारभावाची लेटेस्ट अपडेट आपल्यासाठी घेऊन आलो आहे. येत्या काही दिवसामध्ये सोयाबीन बाजारभावामध्ये मोठी तेजी येणार आहे. जिंतूर मार्केट असेल, मलकापूर मार्केट असेल, हिंगणघाट मार्केट असेल, सर्व मार्केटमध्ये येत्या काही दिवसामध्ये आपल्याला सोयाबीनच्या बाजारामध्ये मोठी वाढ पाहायला मिळणार आहे. जामखेड मार्केट असेल, किनवट मार्केट असेल, लेटेस्ट सोयाबीन मार्केट, कापूस मार्केट, तूर मार्केटच्या लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. येत्या काही दिवसामध्ये सोयाबीन बाजारभाव जानेवारी महिन्यामध्ये सोयाबीनची टंचाई असणार आहे आणि सोयाबीन बाजारभाव सध्या जो आहे त्यापेक्षा 10 ते 20% सोयाबीन बाजारभाव नक्की वाढणार आहे. कारण का अतिवृष्टीमुळे यावर्षी 30 लाख हेक्टरचं नुकसान हिंगोली असेल, जालना असेल, परभणी असेल, वाशिम असेल, 30 लाख हेक्टरचं नुकसान झालेलं आहे. यामध्ये खरीपाची जी महत्त्वाची पिके आहे, लातूर असेल, या ठिकाणी सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल, नुकसानीनंतर आता सोयाबीन बाजारभाव किती वाढणार हे बघणं गरजेचं आहे. सोयाबीन बाजारभावाची लेटेस्ट अपडेट, त्याचप्रमाणे कापूस बाजारभाव, कांदा बाजारभाव, टोमॅटो बाजारभाव चॅनलच्या माध्यमातून आपण घेऊन देत असतो. जे काय आपले चॅनलचे रेट आहे हे महाराष्ट्र पणन मंडळ यांच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपण रेट घेत असतो. व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून कळवा. आपल्या परिसरातील लेटेस्ट सोयाबीन बाजारभाव काय आहे आणि येत्या काही दिवसामध्ये सोयाबीन कितीपर्यंत जाणार हे बघणं गरजेचं आहे. सरकार मान्य खरेदी केंद्रांमार्फत 1 जानेवारीपासून खरेदी होणार आहे. यामध्ये सोयाबीनला 5,328 रुपये एवढा क्विंटलप्रमाणे बाजारभाव मिळणार आहे. सोयाबीन बाजारभावाची लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन अपडेट सर्वात आधी आपल्यापर्यंत पाहायला मिळेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.